मुंबई गोवा महामार्गावरील टोलनाका वादामध्ये सापडलेला आहे, कारण आता मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याची विरोधकांची मागणी आहे। मुंबई गोवा महामार्गाचं 14 वर्षांपासूनचं काम सुरूच आहे, अजून सुद्धा हा महामार्ग पूर्ण झालेला नाही। 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना मोठा दिलासा मिळाला। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींवरती दोषारोपपत्र निश्चित करणारे आदेश रद्द करण्यात आले। 2006च्या साखळी बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता। जालना जिल्ह्यातल्या टेंभुर्णी इथं एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये हॉटेलमधील 12 लाखांचं साहित्य जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय। भरधाव ट्रकनं रिक्षाला चिरडले। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। सिंधुदुर्गातील देवगड समुद्रामध्ये अलमका बोट बुडालेली आहे। बोटीवरती 20 खलाशांना वाचवण्यात यश आले। वाऱ्याचा वेग आणि उंच लाटांमुळे बोट बुडाल्याचं समजतंय। बंधू राजेंद्र गडगेच्या आश्रमाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुन्हा आश्रमात गेल्याचं समजतंय। शिरपूर तालुक्यातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी कूलरचा शॉक लागल्यानं 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय। होळनाथे येथील हर्षल मराठे आणि भामपूर येथील महेश भरवाड अशी या 2 मृत मुलांची नावं आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वाटिका चौकामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं 7 दुकानं जळून खाक झाल्याचं समजतंय। कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। कल्पना खरात 31 मार्च पासून फरार आहे। शिर्डी पोलिसांसमोर कल्पना खरातच्या शोधाचं आव्हान आहे। बुलढाण्यामध्ये लग्न जुळत नसल्यानं 2 युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। हरीश वानखेडे आणि सत्यपाल भिसे अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावं आहेत। गेली अनेक वर्ष गावकीच्या भांडणानं बंद पडलेली कोकणातील मंदिरं खुली झालेली। सावंतवाडी तालुक्यातील घारपीडच्या उडलीच्या ग्रामदैवतेचं सध्या मंदिर, माडखोलच्या पावणाई येथील रवळनाथाचं मंदिर आणि कणकवलीच्या ओसरगाव येथील लिंगमाऊली देवीच्या मंदिराला खुलं करण्यात आलंय। अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून जळगाव महापालिकेची तब्बल 41 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी तक्रार केली आहे। कंपनी आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध फसवणूक करण्यात आली। विश्वासघात आणि आर्थिक अपहार प्रकरणी बीएनएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रारीमध्ये मागणी करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये गट ग्रामपंचायत पिंडकेपार इथे येणाऱ्या ग्राम भोयरटोला इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। सौर ऊर्जेअंतर्गत आधारित लघु पाणी पुरवठा योजनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यानं ही योजना गेल्या 2 वर्षांपासून बंद पडली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी हळदीचा दर पाडल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली। शेतकऱ्यांनी सोनगाव गोरेगाव राज्य मार्गावरती शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद पेटवत होळी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलाप रोहन यांनी दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा हेल्मेट सक्ती केली आहे। वसमत तालुक्यातील ग्रामीण पोलिसांनी कवठा फाटा इथं नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी केली। शेतीचा हंगाम तोंडावर असताना राज्यातील कृषी केंद्र चालकांनी 27 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। एसटीबीटी बियाण्यांच्या अवैध विक्रीवरती बंदी घालावी किंवा अधिकृत परवानगी द्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आणि यासाठी हा संप पुकारल्याचं समजतंय। कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या बंधू राजेंद्र गडगेच्या सुटकेसाठी देवालाच ओलीस धरण्याचा अजब प्रकार समोर आलाय। जोपर्यंत बाबाची सुटका होत नाही तोपर्यंत येथील देव पाण्यात ठेवणं या जुन्या प्रथांचा वापर करून कायद्याला आव्हान देण्याचा प्रकार करण्यात आलाय। लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरामध्ये रस्त्यावर उभे असलेल्या मोटरसायकलचा अचानकपणे स्फोटून भीषण अपघात झाला। तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो।